विषय संपूया. मग आम्ही आयत्या वेळेचे अजून शाळांच्या जिल्हा परिषद शाळांवर सोलर बसवायचं जे काम चालू आहे ते कुणाला दिलेलं आहे? कुणाला दिलेलं आहे? सोलर कोचिंग शाळेवर तुम्हाला माहित आहे का? माहित नाही का? डिपार्टमेंट माहिती असेल ना, घ्या. कोणतरी कंपनी असेल ना, कंपनी असेल ना, कुठे आपण नेमूया. सांगा ना. त्या कंपनीचं नाव सांगा. आपल्याला डीपीसी कडे कडून निधी मंजूर होता, तो मंजूर निधी मेढाकडे आपण वर्ग केलेला आहे. मेढानं टेंडर कॉल केलंय. मग मेळाव्याला कोणाला कोणतरी दिले? माणूस माहिती द्यायला आहे. माहिती आहे ना. मेळाव्याला कोणतरी मागवून घेऊन देतो ना. मॅडम एका विषयी तुम्हाला माहिती नाही. मग पण मला सांगितलं 10 मिनिटांनी सांगतो. अर्धा तास झाला तुम्हाला सांगितलेलं आहे. ते आणि पाठवून तुमच्या म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी कामासाठी वगैरे जर फोन करायची टायमिंग असेल तर ते एकदा सांगा. म्हणजे तुम्ही तुमचा पण वेळ वाया नको, आमचा पण वेळ वाया नको. एक तुमची टायमिंग सांगा की तुम्हाला त्या टायमिंग मध्ये तुम्ही फोन करायचा. लोकप्रतिनिधींची तर तुम्ही उचला, पण सर्वसामान्यांची पण काही कामं असतात. आणि जर हे काम सोलरचं कुठल्या नातेवाईकाला वगैरे दिलं असेल तर त्याच्या दर्जाचं काय आणि तिची जबाबदारी कोण घेणार हे सभागृहाला कळू दे फक्त. माझं कुठलंही नातेवाईक. नाही कुणाचं तरी नातेवाईक माहिती घेऊन देते. मेढाकडून वर्क ऑर्डर घेऊन देते. नाही ती सोलर पॅनल काय झाले मॅडम, प्रत्येक शाळेत येऊन पडले. आता ती जवळजवळ प्रत्येक शाळेत, आता माझ्या मतदारसंघाच्या शाळेत येऊन कमीत कमी आता मला वाटतं 15 ते 20 दिवस झाले. त्या ऑफिसमध्ये ती नेऊन तशीच टाकल्या. मग नेमकं त्या ज्या कंत्राटदारांनी ती नेऊन ठेवलेली आहे ती कशासाठी, बाबा तिथं फक्त बिल काढायसाठी नेऊन ठेवल्या का कशासाठी ठेवलंय? तुम्ही एखाद्या शाळेवर व्हिजिट करा आणि त्या सोलर पॅनलच्या बाबा काम त्यानं कुठल्या किती बाबा आपण त्याला एका सोलर पॅनलसाठी आपण किती खर्च केला ह्याची सुद्धा माहिती आम्हाला सगळ्यांना कळवली. आणि आपण टेंडर त्याचं कितीचं झालंय किंवा काय झालंय हिची सुद्धा डिटेल आम्हाला तिथे द्या. प्रत्येक तालुक्यात तुम्ही सत्ताधारी असेल, विरोधक असेल, प्रत्येक सदस्याकडून 2-2, 3-3 शाळा तुम्ही मागणी करून घेतले. त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 400 शाळा तुम्ही सोलर देणार. मग 2 आणि 3 करून बाकीच्या जे 100-150 असे एका एका तालुक्यात, तर आमच्या शाहूवाडी तालुका असेल, याचा करवीर असेल, आमच्यावर अन्याय आहे ना. ती सगळी माहिती आम्हाला प्रशासनाने जी यादी केलेली सोलरची, मॅडम मी बोलतोय, प्रशासनाने जी यादी केलेली सोलरची ती बदलून तुम्ही कुठल्या कुठल्या शाळेला दिली ती सगळी माहिती द्या आम्हाला. कधी टेंडर कॉल मॅडम होते आम्हाला. आता ठीक आहे आणि मॅडम कुठे माहिती याची कोण देणार? 34 नंबरच्या विषयी आपण सुरू करा. मॅडम ई लर्निंगची तुम्ही योजना काढल्या. योजना काय तेवढं सांगा. योजनेबद्दल माहिती द्या. ही योजना आपण कशी राबवली तेवढं सांगा. 1,96,96,78,000 ही योजना आहे ई लर्निंगची. त्या योजनेबद्दल जरा माहिती द्या. ई लर्निंगच्या 26 कोर्सेस आहेत. छोटे छोटे जे डिझाईन केलेले आहेत, जसं पोर्टफोलिओ तयार करणे, डिझायनिंग करणे वगैरे अशा पद्धतीचे ई लर्निंगचे कोर्सेस आहेत. जे 5 मिनिटं 6 मिनिटं असे कोणते कोर्स आहेत? पहिली ते चौथीच्या पोरांना असे कुठले कोर्स दिले? ठीक आहे सांगा. 6वी ते 8वीच्या वर्गांसाठीचे हे कोर्सेस आहेत. 6वीच्या 8वीच्या वर्गांच्या आपल्या 68 शाळा आहेत आपल्या पूर्ण जिल्हा परिषदेच्या 6वीच्या 8वीच्या. त्या 68 शाळांमध्ये हे कोर्सेस आपण राबवणार आहे. त्याच्यासाठीच आपण टेंडर कॉल केलेलं होतं. हे साधारणपणे प्रति शाळेचा जर विचार केला प्रति विद्यार्थ्याचा तर 30,000 रुपये प्रति विद्यार्थी. ती माहिती नको आहे मला. विद्यार्थ्यांना त्यातून काय शिकवणार आहे? मला मॅडम मला हे म्हणायचं आहे, तुम्ही हा अनावश्यक खर्च करा. शाळांमध्ये आज तुम्ही बघताय भौतिक सुविधा नाही. 2 कोटी आमचा आक्षेप असा आहे की कुणाचा तरी फायद्यासाठी हे करायला लागले. या स्कीमा राबवल्या जातात व्यवसायांच्याकडून.
आता जे हे चालणार नाही. पण आता काय आम्ही याच्याबद्दल अजिबात हे करणार नाही, कारण का माहिती आम्हाला सखोल पाहिजे त्याची माहिती. आउटसोर्स शाळांच्या मध्ये त्यांना बघण्यासाठी स्क्रीन आहेत काय, तिथं नेट आहे काय, नेट असेल, लाईट आहे का पहिल्यांदा शाळांच्या मध्ये, त्या कधी पुरवायच्या पहिल्यांदा. 2 कोटी रुपये हे काय आपल्या पद्धतीचे आपण खर्च करत नाही, कारण लोकांच्या घरामध्ये पैसे आहेत. निधीच्या पद्धतीने चाललंय. किती विद्यार्थी लावतील एवढं सांगा. आणि ऑफलाईन जर शाळा असलं तर शिक्षण विभागाबद्दल चालू असणारी लोकांच्या जो गैरसमज करणारी वस्तुस्थिती असावी, तर का प्रत्येक विषयावर या पद्धतीने बोलत असाल आणि नुसताच जर कुठेतरी पैसे संपवण्यासाठी हे आमचं मत आहे की करावं टेंडर. आमचं मत आहे आमचा अनुभव आहे की सर्वसाधारण सभेने टेंडर नाकारावं. त्याची काही व्यवस्था नाही आहे. हे काही माझी सत्तेचं विनंती आहे. त्याची माहिती नाही तिथे. ऐका की त्याची काही व्यवस्था नाही. हे टेंडर मॅडम, हे सादरीकरण बघूया. मॅडम 2 कोटी रुपये खर्च करण्यापूर्वी याची व्यवहार तपासावी असं आमचं मत आहे. त्याने टेंडर रद्द करावं. टेंडर हे ठीक आहे ना मॅडम, सादरीकरण करा. हे टेंडर स्किल ट्री मॅडम टेंडर आहे ना, स्किल ट्री कन्सल्टिंग लिमिटेड ह्या कंपनीला तुम्ही आता द्यायला चालला L1 ला ती आहे कॉम्पिटिशन मध्ये, बरोबर आहे ना मॅडम? कधी माहित पण नाही, पण ती कंपनीचं ऑफिस आहे गुरगाव हरियाणा आणि ती येऊन कोल्हापुरात काम करणार. कशासाठी आहे? नाही मॅडम, आमचं सगळ्यांचं मत आहे की हे 2 कोटी हे टेंडर रद्द करावं अशी आमची मागणी आहे. आमचा एकच मुद्दा आहे, या 2 कोटीमध्ये किती विद्यार्थी ह्याचा लाभ घेणार त्याला किती विद्यार्थ्यांचा लाभ होणार आहे? आणि शाळा कोणत्या यात कुठल्याही प्रकारची व्यवहारिकता नाही. आमची विनंती आहे सभागृहाला हे टेंडर रद्द करावं.